आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचे माननीय आमदार साहेब, आमचे DYSP साहेब, नागपूर साहेब, तसेच काही मान्यवर येणार आहेत. थोडा वेळ लागेल, आम्हाला अचानक सांगितल्यावर थोडा हे झालं. ते मान्यवर सुपर साहेब, शेरकाने साहेब अध्यक्ष ते थोडा लेट झालेले येतील. तसेच तमाम सर्व धर्माचे, जातीचे, आवाज येतो, सर्व धर्माचे, जातीचे, सर्व पक्षीय व या समाजामधील सर्व ज्येष्ठ आदरणीय सर्व बार्शी, ह्या काही दिवसामध्ये बार्शी शहरामध्ये मी आल्यापासून बघतोय तर कुठल्याही प्रकारचा तणाव हा असा नाही. आपलं बार्शी शहर अत्यंत शांतताप्रिय, संपूर्ण कुठल्याही धर्माचा कार्यक्रम असू दे, सण असू दे, उत्सव असू दे, हे सर्व म्हणून एकत्रितपणे करतात. जुन्या गोविंदांना नांदणारं हे रामराज्य आहे. 100% रामराज्य असलेलं तर भगवंताचं मंदिर असल्यामुळं भगवंताच्या ह्याच्यामध्ये रामराज्य चालू आहे. परंतु भविष्यामध्ये कोणी रावण उत्पन्न होऊ नये, कोणी कुठलीही होळी करू नये, याकरता आपण आज ही बैठक उपस्थित केलेली आहे. ज्यामुळं सगळ्यांना, या बार्शीकरांना, तमाम नागरिकांना, तमाम जनतेला असं वाटलं पाहिजे की बार्शीमध्ये कोणीही कधीही यावं, शांतताही असणार आहे. कारण बार्शी हे सर्व धर्म समभाव असलेले एक बार्शी शहर. यामुळे आज बैठक आयोजित केलेली आहे. या बार्शीच्या प्रथम नागरिक तालुक्याची म्हणून आमदार साहेब स्वतः इथं मार्गदर्शन करणार आहेत. परंतु आपल्या मनामध्ये काहीतरी कुशंका, आशंका माजी मंत्री सुपर साहेब या कार्यक्रमात आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. हे स्वागत माननीय DYSP साहेब करतील. तर या विचारधारा ही बार्शी आहे. बार्शी शहर हे विचारधाराचं शहर. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचे विचार असलेले नागरिक आहेत, जनता आहे. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्यपूर्ण जीवन जगत असतं. प्रत्येक समाजाच्या 18 पिढी 18 जातीचे, 18 जमातीचे आपण जो म्हणतो तो समाज इथे एकवटलेला आहे. आणि बार्शी शहर हे एक प्रसिद्ध बाजारपेठ, पण बाजारपेठेनंतर सुद्धा एक व्यापारी हब झालेला आहे. आणि व्यापारी हब झाल्यानंतर दवाखाना इथं खूप मोठा होणार. तसंच शिक्षण मशीला निर्माण झालेलं आहे. शिक्षण सुद्धा इथं, ज्ञानदान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळं येथील जनतेला एक वैचारिक आहे, एक वैचारिक लेवल आहे, जेणेकरून सत्य असत्य काय आहे याची कारणमीमांसा करण्याची शक्ती प्रत्येक माणसामध्ये. आणि त्यासाठी आज आपल्या मनात काही दुसऱ्या जातीबद्दल, दुसऱ्या धर्माबद्दल, दुसऱ्याबद्दल, शेजाऱ्यांच्या बद्दल काही असेल ते काढून टाकण्याकरिता आणि निर्मळपणे आपण पुन्हा एकदा एकमेव बार्शीकर आहोत अशा संस्कृतीने चालण्याकरता ही बैठकीचं नियोजन. म्हणजे कोणी काय म्हटलं आणि कोणासाठी म्हटलं हे महत्वाचं नाही. आम्ही बार्शीकर आहोत आणि बार्शीकरांमध्ये शांतता निर्माण करायची आहे, म्हणून आपण ही शांतता कमिटीची बैठक ही मोठ्या प्रमाणात घेतली. त्यामध्ये फक्त सर्व धर्मीय, सर्व पक्ष, सर्व निमंत्रित केलेले आहेत. आपले विचार आपण मांडायचे. तुमच्या विचाराचे कारण DYSP साहेब देतील, सुपर साहेब देतील, आमदार साहेब, कारण हे आपल्या प्रतिनिधी आहेत. आणि यांच्याकडून आपल्याला या समाजा बार्शीकरांच्यावर एक प्रकारचं शांतता कशी ठेवावी याबद्दलचं ते मार्गदर्शन करणार आहे. आणि आपण आपल्या सूचना, आपले काही मनामध्ये काही द्वेष निर्माण होणार नाही अशा पूर्वीचे काही मार्गदर्शन असेल तर ते आपण करावं.
त्याकरता पोलीस प्रशासनानं ही एक ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये तुमचं एक सगळ्यांचं मनपूर्वक पहिल्यांदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पोलीस निरीक्षक शेळके सर, उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर म्हणजे खूपच आपल्यासाठी आपण सुद्धा एका आरशात बघावं की सारे धर्माचे जे काही महत्वाचे उत्सव आहेत ते धर्माचे महत्वाचे उत्सव कालपर्यंत सगळे संपले आणि आज आपल्याला या संबंधीची बैठक घ्यावी लागते आणि ही बैठक का घ्यावी लागते तर काही भावना दुखावणारे किंवा काही मतभेद निर्माण करणारे काही अफवा या ठिकाणी तहसीलदार शिरकाळे साहेब यांचे या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मी स्वागत करतो. आणि काही दिवसांपासून वातावरण थोडंसं दूषित असल्यासारखं वाटतं, परंतु या सर्वांपासून बार्शी हे पूर्वीपासून अलिप्त आहे. कालही अलिप्त होतं, आजही अलिप्त आहे आणि उद्या सुद्धा बार्शी शहर याकडे अलिप्तच आहे. पण एक प्रसंग मी सांगतो या ठिकाणी थांबतो की हिंदू, मुस्लिम, शीख, त्यानंतर येशूचे काही प्रेषितचे काही शिष्यगण अशी मुलं एका नदीच्या किनाऱ्याला खेळत होती आणि त्या ठिकाणी ते खेळत असताना त्यांच्या खेळामध्ये ते दंग झाली होती. त्याला तोपर्यंत कुठल्याही रंगाने स्पर्श केला नव्हता. ते फक्त त्यांच्या बालपणातल्या त्यांच्या आनंदावर ते त्या ठिकाणी आत्मानुभव घेत होते आणि अचानक एका मुलाच्या पायाखाली कागद आला आणि त्या कागदाला दोन्ही बाजूला चिखल लागला होता. मात्र त्यातला एक बाजू जी आहे ती थोडीशी अस्पष्ट पण दिसत होती. तर त्यातला एक मुस्लिम समाजाचा मुलगा तो कागद घेतो आणि धावत पुढे पळतो. त्याच्या पाठीमागं इतर धर्माचे जे काही एकोप्याने राहत असणार ती मुलं धावत धावत त्याच्या पाठीमागं पळतात आणि मग पहिला कागद घेऊन कुठे जातोय याचा अंदाज पाठीमागच्याला नसतो आणि तरी पाठीमागचे त्याच्याकडे धावत असतात, त्याच्या पाठीमागे धावत असतात आणि धावता धावता जो पहिला हातात कागद असलेला तरुण होता, पोरगा होता, तो एका हापशाच्या ठिकाणी जाऊन थांबतो आणि मग त्याच्या पाठीमागून आलेली त्याच्याकडे बघायला लागतात. तर त्याला तो पुढे गेलेला कागद असलेला तरुण त्याला असं म्हणतो की तू तिकडे थोडंसं हापसा हे कर आणि मग ती कागद पाण्याखाली धरतो आणि मग सगळी मुलं ते कागद पाण्याखाली धरतात आणि एक जण हापसाला सुरुवात होतो. तोपर्यंत तुला काही माहिती नसते की तो कागद काय आहे, त्या कागदावर चिखल आहे, फक्त चिखलाच्या आतमध्ये काय आहे काही माहिती नसतं आणि मग हापसायला सुरू करतो. पाणी पडायला लागतं आणि ते पाणी जसं जसं त्या कागदावर पडायला लागतं तसं तसं त्या कागदावरचा चिखल नाही समायला लागतो आणि जसा चिखल नाही समायला लागतो तसा स्वच्छ भारत त्या कागदावरचा दिसायला लागतो. मला असं वाटतं की ही स्वच्छ भारत ठेवण्याची भूमिका या देशातल्या नागरिकांनी ठेवली, त्याच्याही पेक्षा जास्त पटीनं बार्शीतल्या सगळ्याच घटकातल्या सगळ्या नागरिकांनी ठेवली आणि म्हणून आजपर्यंत कुठल्याही तसाही मतभेद नाही किंवा मतभेद नाही. आणि जातीय बाबतीत तर विचार केला तर आपण तांबोली साहेबांची परवाची इफ्तार पार्टी पाहिली असेल किंवा शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आपण सगळी इफ्तार पार्टी पाहिल्या असतील. म्हणजे राजेभाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते, सोपल साहेब आणि इफ्तार पार्टीला उपस्थित होते. परंतु कालचा जो दिवस होता तो अर्धे हिंदू हे मुस्लिम बांधवांचं घरी होते आणि अर्धे मुस्लिम म्हणजे परशुरामाच्या जयंतीसाठी तिथे गेले होते, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देण्यासाठी ते पुढे हिंदूकडे गेले होते. इतक्या पवित्र ठिकाणी असलेल्या शहरामध्ये असला कुठलाही बाहेरचा कुठलाही वाईट विचार जाऊ शकणार नाही याची खात्री मला बार्शीकडून आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही पार्श्वभूमी या बैठकीची आहे आणि आजपर्यंत प्रशासनाच्या सूचनेनुसार जर आपल्याला बैठक काही ठिकाणी घ्याव्या लागल्या परंतु मी खात्रीने सांगतो आजची बैठक ही सक्सेस आहेच आहे. परंतु या शहराला लाभलेले लोकप्रतिनिधी सुद्धा तितकेच जबाबदार तितकेच बहाड असलेले आहेत आणि म्हणून त्यांनी सुद्धा कधी कोणाला उचकावण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा ते त्यांच्या पाठीवर हट्टीवर राहिले आणि मला असं वाटतं बार्शीतले नागरिक हे रंगात अडकणारे नाही अजिबात नाही, तर त्यांना सगळेच रंग हे जीवापाड मनापासून आवडणारे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं मी अशी ग्वाही देतो की भविष्यात सुद्धा अशा कुठच्याही सूचना करायची वेळ या ठिकाणी येणार नाही. आणि सूचना करायची तर काय की इतके सगळे उत्सव म्हणजे उरूस निघाला तर हिंदू बांधव पाण्याच्या बाटल्या घेऊन रस्त्यात उभा असतात. महावीर जयंती निघाली तर वेगवेगळ्या धर्माचे त्या ठिकाणी उभा असतात. परवा डॉक्टर बाबासाहेबांची जयंती झाली तर रस्त्यावर फुलं घेऊन अनेक नागरिक वेगवेगळ्या जाती धर्माचे उभा होते.
तर अशा ठिकाणी जर सगळं वातावरण असेल तर मला असं वाटतं की बार्शीसारख्या ठिकाणी असले कुठलाही वाईट विचार स्पर्शला जाणार नाही आणि जरी स्पर्शला गेला तरी बार्शीकर हे अत्यंत सामाजिक भान जपणारे आहेत, अत्यंत उत्तुंग असा विचार करणारे आहेत. त्यामुळं या ठिकाणी सूचना मांडण्यासारखी अजिबात काहीच नाही, परंतु ज्या पद्धतीने हा जातीय सलोखा टिकला आहे असाच पुढे सुद्धा टिकून नाही याची मी नागरिक म्हणून खात्री देतो आणि माझ्या वेळेला बोलून देतो. धन्यवाद. शांतता कमिटीच्या निमित्तानं उपस्थित असलेले शांतता कमिटीचे बार्शी तालुक्याचे अध्यक्ष तहसीलदार शेरखान साहेब, त्याचबरोबर उपस्थित माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी सुपल साहेब, आमदार राजेंद्रजी राऊत, या ठिकाणी उपस्थित असलेले DYSP नालकुल साहेब, या बैठकीचे संयोजक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेट्टी साहेब, सन्माननीय सर्व पोलीस अधिकारी आणि उपस्थित बंधू, अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये बार्शी शहरातल्या शांततेच्या अनुषंगाने उहापोह केला. या शांततेच्या अनुषंगाने उहापोह करत असताना बार्शी शहरातल्या इतिहासाचं पुनरावलोकन या ठिकाणी निश्चितपणे झालं पाहिजे. आजही बार्शी शहरामध्ये अनेक हिंदू धर्मीयांकडे सवारी आणि पंजे बसतात, तसेच अनेक मुस्लिम धर्मीय त्या ठिकाणी हिंदूंचे सण साजरे करतात, गौरी गणपती आपल्या घरामध्ये बसवतात. हा इथला एक उत्तुंग असा वारसा आहे. नगराध्यक्ष आसिफ भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या सगळ्या परिस्थितीला जाणतो, परंतु शेट्टी साहेब, तुम्ही पाश्चात्य रामराज्याची संकल्पना मांडत असताना रावण नावाच्या प्रवृत्तीचाही उल्लेख केला. शेवटी रावण ही प्रवृत्ती आहे आणि ही जी प्रवृत्ती असते, ही जी प्रवृत्ती आहे ती वाईट पद्धतीची प्रवृत्ती आता तुमच्या समोर डोकावते ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज नाही म्हटलं तरी सुमारे 50% लोक जोडले गेलेले आणि आज देश पातळीवर राज्य पातळीवर ज्या काही घटना घडतायत या सगळ्या पार्श्वभूमीवर काही कट्टरपंथीय जर वेगवेगळ्या पोस्ट टाकत असतील तर कृपा करून त्या शेअर केल्या नाही पाहिजे याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कारण त्या शेअर करण्याच्या निमित्तानं सुद्धा एकमेकाला दुखावण्याचा हेतू असतो, तो देखील होता कामा नये या दृष्टीनं शहर पोलिसांनी या बाबतीतलं लक्ष द्यावं. निश्चितपणे बार्शीकर सुजाण आहेत, सुज्ञ आहेत, बार्शीकरांना जाण आहे काय योग्य काय अयोग्य याचं भान आहे. परंतु हे सगळं करत असताना सोशल मीडिया नावाचं भुतातलं हत्यार जे लोकांच्या हातात मिळाले त्यातनं बदनामी करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावण्याचा कुणीही कुणाला अधिकार दिलेला नाही, परंतु कुठल्या ना कुठल्या माध्यमातून येणारे पोस्ट येणारे माहिती त्या ठिकाणी अनाभिज्ञपणे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जर कोणी शेअर करणार असेल तर त्याला बचाव केला पाहिजे. त्याची लंडीच त्याला सुज्ञ माणसांनी सांगितलं पाहिजे आणि पोलिसांना देखील त्याची कल्पना केली पाहिजे. कारण या पुढच्या काळात कुणीही सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने एकत्रित येणार नाही, परंतु सोशल मीडियाच्या अशा पोस्टच्या निमित्तानं हा तेढ निर्माण होऊ शकतो. एवढी दक्षता आपण घ्यावी एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि माझं बरोबर. शहर पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या आपल्या समितीचे अध्यक्ष, बार्शी तालुक्याचे तहसीलदार अधिकारी श्री शेरखान साहेब, बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजूभाऊ, तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य सुपर साहेब, त्या भागाचे DYSP नालकुल साहेब, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आपल्या शहराचे शेट्टी साहेब, शांतता कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य बंधू, रमजान ईद झाली, अक्षय तृतीया झाली, बसवेश्वर जयंती झाली. हा योग होता. मी अभिमानानं सांगतो अध्यक्ष साहेब की रमजान ईदच्या मला ज्या आलेल्या शुभेच्छा आहेत मेजॉरिटी माझ्या हिंदू बांधवांकडनं मला या शुभेच्छा मिळालेल्या आहेत. जे प्रतीक आहे की बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांनी सुद्धा बसवेश्वर जयंतीच्या आणि अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा आमच्या हिंदू बांधवांना दिलेल्या आहेत. तर आजचा या शांतता कमिटीचा उहापोह आपल्याकडे जर शासनाचे काही जे काही जर परिपत्रक आलेले असतील, सूचना असतील, त्याचा आपण खुलासा या कमिटी पुढे करावा. आणि शेवटी कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याचं पालन करण्यास आम्ही सर्वजण तयार आहोत असं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपणास ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. आज बार्शी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे. सदर बैठकीचे अध्यक्ष तहसीलदार साहेब,
तसेच बार्शी मतदारसंघाचे आमदार राऊत साहेब तसेच माजी मंत्री सोपट साहेब आज या बैठकीत हजर आहेत. तर आता सगळे बोलले बार्शी हे रामराज्य आहे, असेच रामराज्य अजून टिकून राहावे ही आमची सगळ्या पोलिसांबद्दलची सर्वांकडून अपेक्षा आहे. सध्या जे महाराष्ट्रामध्ये जे काय आता सध्या विषय चालू आहे त्या संदर्भात मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे काही गाईडलाईन केले आहेत त्या संदर्भात जे आवाजाचं हे असेल सर्व धर्मातले सर्व जातीचे सर्व लोकांना प्रत्येकाला ते लागू आहे. असं नाही की मस्जिदवरती किंवा मंदिरावरती जे काही भोंगे असतील मंदिरावरती मस्जिदवरती जे काय असेल सगळ्यांना एकच आवाज एकच त्याला नियम अटी शर्ती लागू राहणार आहे. त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळे एक औद्योगिक क्षेत्र आहे, एक व्यापारी क्षेत्र आहे, निवासस्थानी आणि शांतता. तर आपल्या नगरपालिकेने असं आपण केलेला असावं असं मला वाटतं की सगळे क्षेत्र असं तर अशा क्षेत्रांना डेसिबल प्रमाणे आवाजाचं हे 75 डेसिबल 65 55 आणि 50 हे 4 प्रमाणे आवाजाबद्दल शासनाने जे नियम लागू दिले त्याप्रमाणे करायचं. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की प्रत्येकाने हे घेतलं पाहिजे ज्यांना साऊंड सिस्टीम किंवा भोंगे लावायचं त्यांनी पोलीस स्टेशन परमिशन घेणं हे त्यांचा भाग आहे. मंदिर असो मस्जिद असो त्यांनी मंदिर असो मस्जिद असो पोलीस स्टेशनमध्ये एक फॉर्मॅट आलेला आहे आपल्याकडं. त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही अर्ज करू शकता. त्या अर्जावरती आपल्याला महिनाभरात किंवा 15 दिवसापूर्वी आपल्याला तात्पुरती परमिशन दिली जाईल. त्याप्रमाणे प्रत्येक मंदिर असो मस्जिद असो प्रत्येकाने परमिशन घेणं अनिवार्य आहे त्याच्यामध्ये. तर सगळ्यांनी त्याची पूर्तता करावी अशी पोलिसांकडून अपेक्षा आहे. तसेच बाकी काही अफवा असतील काही फेसबुक इंटरनेट व्हॉट्सअप याच्यावरती कुठून कधीचे मागचे 2-3 वर्षापूर्वीचे किंवा कधीचे आणि कोणत्या राज्यातले काही फेसबुक कमेंट्स वगैरे येतात याच्यावरती विश्वास न ठेवता खरं आणि काय योग्य आहे याच्यावरती हे करून ते पुढं हे करा किंवा पोलीस स्टेशन येऊन सांगा की साहेब अशी समाजामध्ये व्हॉट्सअपला फेसबुकला फिरत आहे बातमी तरी आपण ते सायबर सेलकडून चेक करू शकतो किंवा काय. तर अशा पण ते आपोआवरती विश्वास ठेवू नका का आपण ते पोलीस स्टेशनला वेळेस कळवा की जेणेकरून पुढचं काय आपलं जे होईल ते आपण जागच्या जागीच शांतता आपण करू शकतो. त्याच्याबद्दल बाकी मान्यवर आहेत ते आपल्याला गायडन्स करायचं. धन्यवाद. तहसीलदार आमदार राऊत नागपूर साहेब शेळके साहेब वेगवेगळ्या संस्था संघटनांचे राजकीय सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी पत्रकार आजची शांतता कमिटीची मीटिंग यामध्ये आमच्या सूचनापेक्षा शासकीय सूचना काय आलेल्या आणि कशाचं पालन करायचं हे आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि इथं जे आज वेगवेगळे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे ते नेहमीच या शांततेच्या मार्गाने जाणारे आणि शांतता प्रस्थापित करणारे आहे. माझी सूचना एवढीच आहे की पोलीस स्टेशननी तहसीलदारांनी ग्राउंडवर पण काम करणारी जी वेगवेगळी मंडळ आहेत गणेशोत्सव साजरा करणारी मंडळ आहेत, शिवजयंती साजरा करणारी मंडळ आहेत, आंबेडकर जयंती साजरी करणारी मंडळ आहे, त्याचबरोबर वेगवेगळे बसवेश्वर जयंती साजरी करते अशी वेगवेगळी मंडळं आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते फील्डवर असतात आणि त्यांच्या मध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्यांची एक मीटिंग तुमच्या पातळीवर तुम्ही बोलवा आणि त्यांनाही या सूचना
त्या शासकीय सूचना आहेत किंवा पोलीस स्टेशनच्या ज्या अपेक्षा आहेत, तहसीलदारांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्याही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. हे खूप महत्वाचं आहे. इथली मिटिंग जरा ही क्लीन मंडळीची आहे. इतर काम करणारे आहेतच, यांच्या ऐकण्यात पण आहेच. तो फील्डवरची माणसं जी आहेत त्यांनाही आपण बोलून जर या सगळ्या गोष्टीची अजून एकदा थोडी वास्ट मिटिंग होईल. तुमच्या लेवलवर बोलवा, त्या मिटिंगला पत्रकारांना पण बोलवा. काही आज हजर आहेत, काही नाही आहे. ते एकदा मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालयात किंवा नगरपालिकेच्या हॉलमध्ये तिथं आपण बोलवावी ही माझी सूचना आहे. आणि या गावाचं वातावरण, या तालुक्याचं वातावरण माझ्या कल्पनेप्रमाणे, माझ्या माहितीनुसार क्वचित एक प्रसंग केव्हा तरी पूर्वी घडलेला गैरसमजातून आणि तो तिथेच मिटला गेला. त्यामुळं परत कुठली घटना अशी कुठली जातीय तणावाची कुठल्याच समाजातल्या दोन समाजामध्ये, मग ते हिंदू मुस्लिम असेल, इतर समाज असतील, अशी कुठली घडलेली नाही. ते घडण्यासारखं या गावाचं वातावरण नाही. तिथं अनेक सण उत्सव सगळेजण एकत्र येऊन साजरी करतात. त्यामुळं कुठली दरी आहे वैचारिक नाही किंवा कुठल्याही पद्धतीची नाही. सर्व पक्षातले लोक सुद्धा या वेगवेगळ्या भूमिका जरी पक्षीय असल्या तरी सार्वजनिक कामात, सामाजिक धार्मिक उत्सवात हे आपापले राजकीय विचार बाजूला घेऊन सहभागी होणारे आहेत. त्यामुळे इथलं वातावरण नेहमीच निकोप राहिलेलं आहे. ते तसंच राहील अशी या निमित्त ग्वाही आपल्याला देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. आज या ठिकाणी बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीचे अध्यक्ष बार्शी तालुक्याचे तहसीलदार शेरकाने साहेब, बैठकीला उपस्थित माजी मंत्री दिलीप सोपल साहेब, केवायसी नालकुल साहेब, बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके साहेब, उदार साहेब, शिरसट साहेब, नगराध्यक्ष आशुभाई तांबोळी, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, पत्रकार वायफळे साहेब, नाना सुरोशे, रवीना दादापूर, सुभाष शेटलोडा, वकील संघटनेचे अध्यक्ष जाधव साहेब, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गाडवे सर, पठाण साहेब, त्याचबरोबर टिंकू पाटील, आयुब भाई, आरपीआयचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, सर्व पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव, विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी, आज या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या शांततेविषयी या ठिकाणी ओघ झाला. परंतु खऱ्या अर्थानं अभिमानानं सांगायला हरकत नाही. आम्ही लहानपणापासून, आता आमची पण 50 ओलांडली, परंतु लहानपणापासून आम्ही पाहतोय की अत्यंत शहर तालुका जातीय स्वरूपा सांभाळून आपलं जीवन जगणार आहे. या ठिकाणी मला आठवत नाही की कुठलीही जातीय तेढ या ठिकाणी या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये निर्माण झाली. आणि अत्यंत आनंदामध्ये आपलं जीवन जगणारा विविध समाज या ठिकाणी राहतो. 18 पगड जातीची माणसं या तालुक्यामध्ये आपलं वास्तव्य करत असताना आज या ठिकाणी आपण पाहतोय की मी सुद्धा शेळके साहेबांना येताना म्हणलं की काय किमती गडबड आहे साहेब. आमदार साहेब म्हणले जरा महत्वाचा विषय, परंतु साहेब जरी महाराष्ट्रभर किंवा देशामध्ये आता स्फोटक परिस्थिती आहे, शासनाचं निश्चितपणानं धोरण आहे की प्रत्येक ठिकाणी शांतता राहावी. शासनाची भूमिका सातत्याने असते, पोलीस अधिकाऱ्यांची पण असते. परंतु बार्शी तालुक्याच्या बाबतीमध्ये सर्वजण या ठिकाणी आम्ही राजकीय विविध पक्षातले पदाधिकारी उपस्थित आहेत, विविध संघटनेचे पदाधिकारी आहेत.
पत्रकार आहेत, सुज्ञ नागरिक आहेत. 100% आम्ही तालुक्याच्या वतीने शब्द देऊ इच्छितो की आतापर्यंत कधी घडलं नाही, भविष्यामध्ये सुद्धा जातीय स्वरूपात कधी खराब पाण्याची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण होणार नाही. कुठं जरी थोडंफार व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून किंचित आता नाही असं नाही, एखादं दुसरं कोणीतरी खोडपत्री असतंय आणि उगं फेसबुक व्हॉट्सअपवरून आता कुठं जरी दुसऱ्या राज्यात देशात घडलं तरी इथं काही ना काही टाकतंय आणि त्या माध्यमातून किंचित असा काय प्रकार पूर्वी कुजबूज कानावरती आल्यानंतर अध्यक्ष साहेब आयुक्त आम्ही पारंगुळी प्लॉटला त्या ठिकाणी जाऊन बैठका घेऊन तो विषय तिथल्या तिथं एका सेकंदामध्ये संपला. असा काय विषय पण त्या ठिकाणी लांबला नाही, लांबण्याचा विषय पण आला नाही. उलट्या ज्येष्ठ आणि बुजुर्ग मंडळीनं त्या ठिकाणी काही युवक अशा पद्धतीचं थोडंफार प्रकार करत होते, त्यांना त्या ठिकाणी झाडाझडती घेतली आणि कुठलाही प्रकार तसा घडलेला नाही, घडणारही नाही. आणि आज या ठिकाणी कालच ईद होती, अक्षय तृतीया होती, विश्वेश्वर महाराजांची जयंती होती, त्याचबरोबर परशुराम ची जयंती होती. एवढे 4 सण एकत्र असताना आज आम्ही दिवसभर पाहत होतो की प्रत्येक जण मुस्लिम बांधवांची तर हिंदू बांधव जायचे, हिंदू बांधवांची तर मुस्लिम बांधव जायचे. अशा पद्धतीनं ही आजचीच पद्धत नाही, अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. शहरामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 90 ते 95% सवाऱ्या या हिंदू समाजाचेच आहेत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जातीय स्वरूपा चांगल्या पद्धतीनं राहिलेला आहे. कधीही अशा पद्धतीची चुकीची घटना या ठिकाणी घडणार नाही. तरी देखील या ठिकाणी सध्याचं जे फेसबुक आणि व्हॉट्सअप आहे, डीवायएसपी साहेबांना पण मी सांगू इच्छितो, तहसीलदार साहेब आहेत, शेळके साहेब आहेत, जरा थोडं बार्शीमध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुक ह्याच्यावरती साहेब जरा नियंत्रण जर झालं तर किरकोळ सुद्धा कुठं एक खडा सुद्धा पडणार नाही. अशा पद्धतीची आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. त्या बाबतीमध्ये आपण जरा सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये दक्षता घ्यावी, कारण आम्ही तुम्हालाही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे साहेब. तर त्या बाबतीमध्ये थोडं जागरूक जर राहिलं तर प्रत्येक जण आपला जाती धर्मातील मंडळी तर आपापलं व्यवस्थितपणाचं काम करायला लागले. राजकारणातली पण माणसं बऱ्यापैकी परंपरा आपापल्या लागलेले आहेत. कुठं मला वाटत नाही निवडणूक झाली जी ती 15-10 दिवसातच आपल्या आपल्या कामाला नेला चाललेले. त्यामुळे इथं काय असा प्रकार घडणार नाही. आणि जो काही किरकोळ विषय आहे तेवढा फेसबुक आणि व्हॉट्सअप एवढ्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशननं जागरूकता बाळगावी एवढीच या निमित्तानं सूचना करतो. आणि या बैठकीच्या निमित्तानं संपूर्ण तालुक्यातील माझ्या सर्व जनतेला, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र बांधव, सर्व समाज बांधव, विविध समाजातले सर्व माझे सहकारी मित्र, विविध पक्षात काम करणारे कार्यकर्ते, गणेश उत्सव मंडळ, नवरात्र महोत्सव, त्याबरोबर मुस्लिम समाजाच्या बाबतीत पण सवाऱ्या असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, अण्णाभाऊ साठेंची जयंती, त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, विविध थोर पुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करणारे सुद्धा पदाधिकारी या सर्वांनी सुद्धा दक्ष राहावं. आणि कुठं जरी काही थोडं जरी कानावरती आलं तर पोलीस स्टेशनला त्याची माहिती तातडीने द्यावी, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. याकरता सर्व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहावे एवढी नम्रतेची विनंती करून माझे 2 शब्द संपतो. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील आमदार महोदय, राऊत साहेब, माजी मंत्री महोदय, चोपल साहेब, माझे वरिष्ठ सहकारी डीवायएसपी मालकुल साहेब, शेळके साहेब, अक्कलकोटे साहेब आणि माजी नगराध्यक्ष दांबळे साहेब आणि पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक, या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो. आणि आपण सर्वजण या शांतता कमिटीच्या बैठकीला आवर्जून वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित राहतात, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तर माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत अशा आमदार महोदय, मंत्री महोदय, माजी मंत्री महोदय यांनी आणि विचार मांडलेले आहेत. आणि बार्शी तालुका आणि बार्शी शहर यामध्ये जी आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून जी शांतता आहे याबद्दलचा अनुभव सर्वांनी केलेला आहे. तर आणि डीवायएसपी साहेब, नागपूर साहेबांनी आपल्या सर्व तालुक्यातील समाजाकडून, सर्व मंडळाकडून
फक्त आवाज जो आहे, स्पीकरचा आवाज असेल, डॉल्बी सिस्टीमचा जो आवाज आहे, याबद्दल एक सूचना दिलेल्या आहे. तर एवढेच पालन करणं आपल्या सर्वांचं काम आहे. आवाजापासून बाय द वे सर्वांनाच त्याचा धोका होतोय. सर्वांच्याच आरोग्यावरती पण त्याचा परिणाम होतो, शांततेवरती परिणाम होतो. म्हणून केवळ आपण आवाजाबद्दल ज्या सरकारच्या सूचना आहेत त्याचं पालन करूया असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मान्य करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण पण याचं पालन करावं. तर दुसरी गोष्ट की आताच आपल्या शहर आणि तालुक्यामध्ये सामाजिक जो काही लोक आहे त्याबद्दल निवेदन केलेलं आहे. तर त्यानुसार कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याबद्दल मी सर्वांच्या वतीनं मान्यता घेतो. की आता सध्या तरी वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि टीव्हीवर जे न्यूज चॅनल्स आहेत, आपल्या सर्वांचे मित्रमंडळी इतर शहरामध्ये, इतर राज्यामध्ये आहेत, त्यांच्याकडून आपल्याला असंच थोडंफार आहे की सामाजिक ताणतणाव वाढेल अशा प्रकारचे वक्तव्य या आपल्या भारतीय समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये काहींच्याकडून केली जात आहे. तर त्या अनुषंगाने शांतता होईल म्हणून आज शेळके साहेबांनी या शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. तर अशा प्रकारची शांतता राहील अशी ग्वाही मी आपल्या सर्वांच्याकडून देतो आणि माझे शब्द संपवतो. पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. आज जे काय आपले जे बार्शी तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सर्वांनी जे काय सूचना दिलेल्या आहेत, आज आपण या मीटिंगसाठी सर्वांना बोलू शकत नव्हतो, पण प्रत्येक समाजाचे अध्यक्ष असतील किंवा संस्थेचे अध्यक्ष असतील सर्व या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांनी ज्या काय सूचना दिल्या त्या सर्व सूचना आपापल्या खाली याच्यापर्यंत पोहोचवा एवढं जे आहे. आजच्या या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी बार्शी तालुक्याचे आमदार साहेब राजाभाऊ राऊत हे वेळात वेळ काढून या मीटिंगसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माजी मंत्री सोपल साहेब हेही या कमिटीला मीटिंगसाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच शांतता कमिटीचे अध्यक्ष बार्शी तालुक्याचे तहसीलदार साहेब शेरकाने साहेब हे या मीटिंगसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, मी त्यांचे आभार मानतो. तसेच डीवायएसपी साहेब नागपूर साहेब हे या कमिटीसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच नगर परिषद अध्यक्ष आशिफभाई तांबोळी ते या मीटिंगसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, मी त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे हेही या मीटिंगसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानतो. तसेच सर्व अध्यक्ष असतील तसे सर्व मान्यवर पत्रकार बंधू हे सर्व वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब यांनी एक कार्यक्रमाचं खूप चांगलं आयोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यानंतर वरिष्ठांच्या कार्यक्रम संपला. सर जय.